झी 24 तास एक पाऊल पुढे। मागच्या भागात आपण जाणून घेतलं संभाषण करताना हातापायांची मूवमेंट कशी असावी ते। या भागात जाणून घेऊया आणखी काही युजफुल टिप्स एक्सपर्ट कडून। हाय मधुरा। हाय। आज काय टिप्स देणार? आज मी दोन अशा टिप्स देणार आहे। एक म्हणजे की तुम्ही जेव्हा एखाद्याशी अधिकारवाणीने बोलता तेव्हा कसं बोललं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे की तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे की जेणेकरून तुमची जे मेमरी वाढते किंवा ॲब्झॉर्ब जो दुसरा बोलत असेल त्यातला जास्तीत जास्त तुम्ही आकलन क्षमता ज्याला म्हणते ती कशी आपण वाढवता येईल। तर पहिल्या मुद्द्याकडे आपण जाऊया की आपण बोलतो तर कसं बोललं पाहिजे किंवा आपला आवाजाचा पिच कसा असला पाहिजे। तर हे असं प्रूव्हन आहे, हे सुद्धा असं प्रूव्हन शास्त्र आहे की आपण बोलताना आपला आवाजाचा पिच खूप हाय कधीही नसावा, तो नेहमी लोअर असला। लोअर म्हणजे याचा अर्थ हा नाही की अगदी आपण बोलतोय तर दुसऱ्याला ऐकू जाता कामा नये असं नाही, पण त्याच्यामध्ये एक अशी स्वतःचा त्या आवाजावर असा कंट्रोल असला पाहिजे की जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तो रेस करता, नंतर तुम्ही तो स्टेडी करता आणि नंतर तुम्ही तो हळूच त्याला लोअर करता। म्हणजे जे आपण बोलतोय त्याची दुसऱ्याच्या मनावर किंवा दुसऱ्याच्या डोक्यावर बरोबर आपण त्याची छाप पाडू शकतो। तर आता बायकांच्या बाबतीत असं असतं विशेषतः की जेव्हा त्या बोलतात तेव्हा त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की त्यांचा पिच हायर जाण्याची नेहमी टेंडन्सी जास्त असते पुरुषांपेक्षा। तर त्यांनी ह्याची फार काळजी घेतली पाहिजे। जेव्हा त्या बोलतात तेव्हा त्यांनी सुरुवातीला त्यांचा जो हाय गेलेला पिच असतो तो तिथे मेंटेन करून नंतर हळूच त्याला लोअर केलं पाहिजे। आणि दुसरं असं की आपली हातापायाची कशी असली पाहिजे रचना की जेणेकरून आपण जास्तीत जास्त जे ऐकतोय ते आपल्यात ॲब्झॉर्ब किंवा आकलन जास्त झालं पाहिजे। तर आपली आकलन क्षमता वाढण्यासाठी जेव्हा आपण बसतो तेव्हा कधी हातापायाच्या घड्या करून बसायचं। जेव्हा लोक हातापायाचे घड्या करून बसतात तेव्हा त्यांची आकलन क्षमता कुठेतरी कमी होते। जर आपल्याला आपली ह्या गोष्टींवर काम करता आलं तर आपण एक प्रकारे आपल्या पर्सनॅलिटी ओव्हरऑल आपण करतोच, पण आपले शरीराचे जे भाग असतात त्यांचाही योग्य प्रकारे कसा वापर केला गेला पाहिजे की जेणेकरून आपण अजून स्वतःमध्ये चांगले बदल घडवू शकतो। मुंबईत सध्या सुरू झाली आहे काळा घोडा फेस्टिवलची धूम। या फेस्टिवलमध्ये भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तयार करण्यात आलेलं स्पेशल इन्स्टॉलेशन पाहूया। मी दादासाहेब फाळकेंची एक प्रतिमा तयार केलेली आहे, ज्यांनी खरं तर भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचला। आणि हे जे सगळे कलाकार तुम्हाला दिसत आहेत हे कलाकार आज आपल्यातलेच आहेत असं वाटण्यासाठी किंवा आपल्या बरोबरच वावरत आहेत असं वाटण्यासाठी ते आज तुमच्या स्वागतासाठी उभे राहिले। आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया लाईफस्टाईलचे असेच काही नवनवीन फंडे घेऊन। टिल देन बाय बाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।